मित्रांनो आता आम्ही भुवनेश्वरवरून आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे, पुरीवरून, जगन्नाथपुरीवरून. आणि आता 5 दिवस झाले आम्हाला पूर्ण फिरता आणि आता आम्ही तिरुपतीसाठी रवाना झालो आहे. आता आमची ट्रेन आहे 9 वाजता. डायरेक्ट रेणुगुंटाला उतराल, रेणुगुंटावरून तिरुपतीला जाऊ, तिरुपतीला दर्शन घेऊ, मग चेन्नईला जाऊ, चेन्नईवरून मग थोडा फिरू, साईट सीन करू आणि मग आम्ही येऊ रिटर्न टू होम. 5 दिवसानंतर आम्हाला इथं असं वाटतं की इथे एवढी गरमी आहे, पावसाला म्हणून इथं नाहीच आहे. 5 मिनिटं पाऊस पडतो आणि इथं गरमीच गरमी, म्हणजे घामाघूम. तर मित्रांनो आता आम्ही भुवनेश्वरहून निघालो ते तिरुपतीला जाण्यासाठी. आता दुपारची वेळ झाली, आम्ही आता पोहोचले विजयवाडा येथे. आणि आता आम्ही खाण्यासाठी काहीतरी घेतो आहे, जेवण वगैरे, बिर्याणी वगैरे घेतले आहेत. बिर्याणी, चिकन थाली वगैरे. तर बिर्याणी फेमस आहे इथली. सागरचा जरा डाईटवर मी सागर केली घेतो आहे. मला करतो बाबा. बाकीचे आम्ही तर बिर्याणी वगैरे सगळं घेतलेलं आहे. आमलेट आहे, बिर्याणी आहे. आम्ही आता आम्ही उतरणार आहेत रेणुगुंटाला. तिरुपती आता येणार आहे. रेणुगुंटावरून आम्ही जाणार सिद्ध तिरुपतीला. या तुम्हाला दाखवतो. या रेणुगुंटा 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 उतरा रे. रेणुगुंटा 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 भागो. तर आता आम्ही पोहोचलो रेणुगुंटाला आणि आता इथून निघालो थेट तिरुपतीला. इथून आता आम्ही उद्या आमचं दर्शन असेल आणि परवा आमची साईट सीन असतील. त्याच्यानंतर आम्ही झू बघायला जाऊ, त्याच्यानंतर आम्ही गोल्डन टेम्पल जाऊ, त्याच्यानंतर आम्ही घरी येऊ. तर आता आम्ही दर्शनाच्या तिकिटासाठी सकाळी 5 वाजता आलेलो इथं. आणि आता एवढी लाईन बघा, यामुळे लाईन आहे. असं काहीतरी करत थोडं आलो पोचलो होतं इथेशी. दर्शन तिकीट जाम मोठी लाईन असते आणि फक्त 2000 तिकीट भेटलं आता दिवसाला. आम्ही आलो आहे, दर्शनाचं तिकीट घेतला. सकाळी 5ला लाईन लागले. 5ला लागल्यापासून आता वाजले किती 9:30. हे बघा 9:30 वाजलेत. एवढ्या वेळ थांबलो इथे रूममध्ये कोंडून राहिलो, तेव्हा आता कुठं तिकीट भेटलेलं आहे. सगळ्यांना तिकीट भेटलेलं आहे. 2चा टायमिंग झालेलं आहे आणि आम्ही उद्या दर्शन होईल 2 वाजता. त्याच्यानंतर आम्ही बाकी काही मंदिरात फिरू. मी लेट झालो काय असेल ते बाकी पण तशी मॅनेजमेंट वगैरे आता इथं खाण्यासाठी बरोबर नाही आहे. वरती मॅनेजमेंट बरोबर आहे, पण इथं खाते बरोबर नाही. साईडचे सगळे मंदिरं बघणार. हरे हरे कृष्णा, रामा रामा, कपिलेश्वर, ओल्ड बालाजी, डबल पद्मावती आणि गोविंदा मंदिर आणि रामा रामा मंदिर. ओके.
खालची सर्व मंदिरं फिरून आम्ही आता चाललेलो वरती तिरुपती बालाजी मंदिर आहे. तर मंदिरामध्ये आमचं उद्या दर्शन आहे. आम्ही ते खाली SSD टोकन घेतलेले आहेत आणि आमचं उद्या दुपारचं दर्शन आहे. आता आम्ही वरती चालू इथं हा चेक नका आहे तिरुपतीला जाण्यासाठी. इथं सगळ्या बॅगा वगैरे चेक होतील आणि मग वरती जाऊ. मग बघू रात्री रूम भेटते का नाहीतर मग काहीतरी. तर आम्ही आता वरती पोचलेलो आहे आणि रूम बुकिंगसाठी लाईन आहे. बघू आमचा रूम कधी भेटतो. नमस्कार मित्रांनो. तर रात्री रूम वगैरे घेऊन आम्ही आता फ्रेश होऊन तयारी वगैरे करून चाललो आहे मंदिरात दर्शनासाठी. सर्व आता पोरं दर्शनाच्या लाईनीसाठी लागलेलो आहे आणि आता आम्हाला किती वाजले 10ला लाईन लागलो. आता किती वाजले? हां 1 तास झालेला आहे आम्हाला. 1 तास झालेलं आहे. 1 तासामध्ये आम्ही बऱ्यापैकी अर्धा कवर पार केलेला आहे आणि आमच्या साईडला आहेत फ्रीजवाले. हे मी एकदा एक्सपिरियन्स घेतला होता. तिथेशी आम्हाला 1 दिवस लागला होता पूर्ण 1 दिवस. म्हणून आता आम्ही नॉर्मल आपलं दर्शन काढू गपचूप. लाईनला दर्शन काय SSD टोकन काढून आम्ही दर्शन घ्यायचं गपचूपमध्ये. व्यंकटरमण गोविंदा गोविंदा. खूप एन्जॉय चालू आहे. एन्जॉय. तर आता दर्शन वगैरे घेऊन आम्ही जस्ट बाहेर आलेलो आहे. कमसे कम 4 ते 5 तास लागले आम्हाला दर्शनाला. दरवर्षीप्रमाणे आम्ही आता तिरुपतीला आलो. परवा दिवशी आलो. काल सगळे खालचे मंदिरं फिरलो. आज इथे वरती दर्शन आलो. सकाळी पहाटे 9ला दर्शन लागलो. 4ला दर्शन झालं आमचा आणि आता आम्ही बाहेर आलेलो फोटोशूट करतो थोडासा. तुम्हाला फोटो वगैरे आमचे फोटो लाईक करा, सगळं करा, कमेंट करा. ओके. आणि आता तुम्ही गर्दी बघा. इथेशी मला वाटतं इथेशी रात्र दिवस एकच आहे सगळा. इथं कोण झोपतं का नाही का मला समजतच नाही काय. स्टेशनला आलो आहे. आमचा हा 12 दिवसाचा प्रवास एवढा भारी झालेला आहे की तुम्हाला सांगू शकत नाही. आमचे पहिले आम्ही गेलो इथून सकाळी गेलो होतो. इथून आम्ही डायरेक्ट गेलो जगन्नाथपूरला आम्ही गेलो भुवनेश्वरला. तिकडून आम्ही आलो तिरुपतीवर आम्ही चेन्नईला गेलो. चेन्नईवर परत तिरुपती आलो आणि रेणीगुंटाला आमच्या आता गाडी 9 वाजता रात्री गाडी आमची. आम्ही 12 दिवस आमचे असे झाले आणि पूर्ण एन्जॉय केलेला. सगळ्यांना कोणाला काही इजा नाही काय नाही. सगळं सुखरूपमध्ये आता घरी झालेलं आहे मस्त एन्जॉयमध्ये. आणि दरवर्षी असंच आम्ही इथं राहू.
दरवर्षीप्रमाणे आम्ही असं येत राहू आणि एन्जॉय करत राहू. एन्जॉय. मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं आमचे चॅनल, आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले? चांगले वाटले असेल तर फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा रे.